समाजाला स्वच्छतेचा धडा देत कीर्तनातून समाज परिवर्तन करणारे संत गाडगेबाबा सगळ्यांना परिचित आहेत। संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला। त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन सोलापूर येथील लेखक कलाकार फुलचंद नागटियाक यांनी गाडगेबाबांचा वेश परिधान करून तुकोबारायांच्या पालखीमध्ये स्वच्छतेचा संदेश देत सहभाग नोंदवला। मागील 6 वर्षापासून संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळ्यात ते सहभागी होतात आणि स्वच्छतेचा संदेश देतात। स्वच्छता दूत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। गाडगे महाराजांचा वेश परिधान करून ते गावोगावी कीर्तन करतात। फाटका वेश, हाती कराटा, डोक्यावर गाडगं असा त्यांचा अवतार पाहून लोक आश्चर्यचकित होतात। मी फुलचंद नागटियाक मुक्काम पोस्ट खैरा तालुका माडा ते शेतकरी आहे। शेतीची मशागत करत मानवी मशागत करायला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आलेला आहे। म्हणून आम्ही कोण आहोत आणि पंढरीचे वारीकरी चालले विठ्ठलाच्या दरबारी। विठ्ठल विठ्ठलमुखी नाम भक्ती करावी निष्काम, पंढरीचा भक्तिभाव जन माणसाचे पापे देत सत्यकर्म माझी पूजा, राम रामनी संसारी विठ्ठल भक्ती पर्यंत नर नारी। विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोजन्मी सेवा करावी याची मागते फुलचंद। आपण खरे वारकरी बना, नक्की वारकरी बनू नका। हे जे गाडगं आहे ते राहू शकतं, पण आपला देह चांगला झाला पाहिजे। तुम्ही खा, अन्न हे परब्रह्म आहे, कष्ट टाकू नका। खाऊन गुटखा, काढून मिळतो लटका, तरकरी गहून संसारांचे फाटका। झाला गुटखा बंदी, मावा कोळीचा आनंदी, तरी होईल कोणता रोग, बघवणे कर्माचा भोग, हे नकोच कधीला मटका, संसाराने कायमचाच फाटका। आपण निरोगी राहा, कुठलं व्यसन करू नका। ते सांगतात की मी संत गाडगेबाबा यांचा अस्सल भक्त आहे। त्यांचे विचार मी नुसते सांगत नाही तर रस्ते झाडतो, लोकांचे प्रबोधन करून त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो असं त्यांनी म्हटलंय। सध्या ते पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी झाले असून गावोगावी ते लोकांना आपल्या रसावाणीतून प्रबोधन करतात आणि स्वच्छतेचा संदेश देतात। गेल्या 10 वर्षापासून त्यांचं हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे। संत चोखोबा ते तुकोबा, एक वारी समतेची, या वारीतून शेतकरी वाचवा, हरित वारी, समतेचा संदेश, मुलगी वाचवा, स्त्रीजन्माचं स्वागत, गावोगावी स्वच्छतेचा संदेश देत सामाजिक समरसतेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समाज प्रबोधनाचं, समाज जागृतीचं कार्य नागटियाक करतायत। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।